महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्य सरकारने शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता वडिलोपार्जित शेतजमिनीची वाटणी अवघ्या 100 रुपयात होणार आहे. या निर्णयामुळे 7/12 उतारावरील नावे वेगळी करण्यासाठी लागणारा मोठा खर्च आणि कायदेशीर कटकटीतून सामान्य शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहे. नाशिक TCS प्रकरणातील 6 आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलाय. यापूर्वी संशयित निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने सुनावणी 27 तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे. दानिश शेख, आशिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि शफी शेख या संशयित आरोपींकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर असलेल्या मिसिंग लिंकचे उद्घाटन मे महिन्यात होणार आहे. या मार्गावरून सुरुवातीच्या 6 महिने जड वाहनांना प्रवेश असणार नाहीये. या मार्गावरून फक्त कार आणि बस गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निष्पाप जीवांचा बळी गेला. त्या सर्वांना आज आपण आदरांजली अर्पण करतो. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. एक राष्ट्र म्हणून या शोक काळात आणि आपल्या निर्धारात आपण एकजूट आहोत. भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही आणि दहशतवादांचे अमानुष मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशोक खरात प्रकरणात आर्थिक तपासाला वेग आलाय. बोगस खात्यांमधून कोट्यवधी रुपये खरातच्या खात्यांमध्ये वर्ग झाल्याचा संशय असल्याने आता अशोक खरात आणि कल्पना खरातची बँक खाती ईडीच्या रडारवर आहेत. यासाठी खरातच्या मागील 10 वर्षातील व्यवहारांचे सखोल विश्लेषण करण्यात येत आहे. मुंबई एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे 23 आणि 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. देखभालीच्या कामासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला. दिल्ली आबकारी धोरणाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीपासून न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी स्वतःला दूर ठेवावे अशी मागणी केजरीवाल यांनी केली होती. त्यांची ही याचिका फेटाळण्यात आली आहे. राज्यात एकीकडे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढतोय. वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सध्या पडत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच पुढचे 2 दिवस राज्यासाठी महत्त्वाचे राहणार आहेत. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान खात्याने या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. IT क्षेत्रातील कंपन्यांतून नोकरी सोडून बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती कामगार विभागाकडून संकलित करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने नोकरी सोडावी लागली का याची चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन कामगार मंत्री आकाश पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मोठे बदल घडत आहेत. प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात, एसटीचा प्रवास सुलभ व्हावा, तसेच एसटीचा तोटाही कमी होऊन चांगल्या सेवा दिल्या जाव्यात यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया रितेश देशमुख यांची एसटीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार मराठी अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून पुढील 5 वर्ष करारावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयात मंत्र्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी आणि PAची लगबग यावर आता मोठा ब्रेक लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने मंत्रालयातील वाढती गर्दी लक्षात घेऊन कडक निर्णय घेतला असून यापुढे मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी प्रत्येक मंत्र्यासोबत केवळ एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी या संदर्भात आदेश जारी करत सर्व मंत्र्यांना याची माहिती दिली आहे. 2006 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणातील आरोपींना दिलासा मिळाला आहे, कारण मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकरणातील 4ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींविरोधातील आरोप निश्चिती करण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश रद्द करण्याचा निर्णय देण्यात आलाय. केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी अंतर्गत साधना सप्ताह 2026 मध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
साधना सप्ताह 2026 मधील या मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम महाराष्ट्राच्या प्रत्येक सदस्याचे अभिनंदन करणारे जे प्रशंसापत्र पाठवले आहे ती आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. राज्याने आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर 46,94,597 कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण केले असून 6,59,659 AI विशिष्ट प्रमाणपत्रे मिळवली आहेत. हे यश आधुनिक प्रशासन आणि क्षमता बांधणी प्रती असलेली आमची सखोल बांधिलकी दर्शवते, अशी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील नागेवाडी येथे IT पार्क उभारण्याचा मोठा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. यासाठी MIDC ला 42.55 हेक्टर जमीन देण्यास मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. राज्यातील 7 आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार आहे. तसेच शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आगामी पदभरतीमध्ये अतिरिक्त गुणांचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी नोकरीचा मार्ग सुकर होणार आहे. याबाबतचा निर्णय आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.